वेलकम स्टुडंट्स. इलिस्ट्रेशन नंबर फर्स्ट ॲडमिशन ऑफ पार्टनर या थर्ड नंबर चॅप्टरमधील आपण अभ्यासतोय. यामधील जे बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलेत की ज्यामध्ये बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट्स इक्वली वॉज ॲज फॉलोज की यामध्ये सुजाता अँड पौर्णिमा देर आर टू पार्टनर्स. देर आर एक्झिस्टिंग पार्टनर्स ऑर ओल्ड पार्टनर्स. हे ओल्ड पार्टनर्स आहेत. बॅलन्स शीट ॲज ऑन फर्स्ट किंवा बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 प्रोव्हाइड केलं आहे. सुरुवातीला सर्व बॅलन्स शीटमधले बॅलन्सेस आपण नंतर ट्रान्सफर करूयात. आपल्याला या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ड्राफ्ट दी जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड दी अबव अरेंजमेंट अँड गिव्ह ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ दी न्यू फर्म या प्रकारे आपल्याला जो डाटा या ठिकाणी किंवा जे अकाउंट्स किंवा ज्या प्रकारची इंटिमेशन दिली आहे की ज्यामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायच्या आहेत आणि ओपनिंग बॅलन्स शीट की ज्याला मग आपण बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 करिता आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं. या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज प्रिपेअर करायच्या आहेत. ओपनिंग बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 प्रिपेअर करायचं आहे. जसं की रिव्हॅल्युएशन अकाउंट मी प्रिपेअर केलं आहे ॲज अ वर्किंग नोट म्हणून प्रिपेअर केलेलं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला रिव्हॅल्युएशन लॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटसोबतच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही देखील वर्किंग नोटमध्ये आपण प्रिपेअर करतो आहे. त्यासोबत वर्किंग नोटमध्ये आपल्याला कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट प्रिपेअर करायचे. म्हणजे लक्षात घ्या यामध्ये जर्नल एंट्रीज तर तुम्हाला पास करायचे आहेतच आहेत, मात्र लेजर पोस्टिंग देखील तुम्हाला ॲज अ वर्किंग नोटमध्ये करायचं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला बॅलन्स शीटच्या लास्ट स्टेजपर्यंत पोहोचायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला जर्नल एंट्रीज पास करत असताना यामध्ये मी ओपनिंग जे बॅलन्स शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलं 31 मार्च 2018 यावरती आपण नंतर फोकस करणार आहोत. मात्र जे ॲडजस्टमेंट्स आहेत त्यावरती आपण फोकस करून आपण जर्नल एंट्री सुरुवातीला पास करणार आहोत की ज्यामध्ये ऑन 1 एप्रिल 2018 अपर्णा जॉईन्स दी फर्म. या ठिकाणी अपर्णा न्यू पार्टनर आहे. 1 एप्रिल 2018ला जॉईन झाली आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या डेटला न्यू पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल होतो ॲडमिट होतो त्याच डेटचं तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं असतं ॲज अ ॲन्सर म्हणून. ठीक आहे. तर यामध्ये ॲज अ थर्ड पार्टनर म्हणून त्या ठिकाणी 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स 1/5 शेअर ऑफ फ्युचर प्रॉफिट्स करिता किंवा 1/5 शेअरने अपर्णा ॲज अ न्यू पार्टनरशिप फर्ममध्ये एंटर झालेली आहे ॲज अ न्यू पार्टनर ऑन दी फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन्स. खालील टर्म्स अँड कंडिशन्सप्रमाणे न्यू पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिटेड झालेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आपण आता या ठिकाणी फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट जे काय दिली आहे ती लक्षात घेतो आहे. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. टोटल पार्टनरशिप फर्मचं जे काय गुडविल आहे ते असेल 2 लाख रुपीचं. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आणि अपर्णाने तिचा जो गुडविलचा शेअर आहे तो कशामध्ये आणलेला आहे? कॅशमध्ये आणलेला आहे. आता सपोज आपण समजूयात की सपोज इथे मी वर्किंग नोट मेन्शन करतो आहे. जसं की टोटल फर्मचं गुडविल आहे ₹2 लाख आणि अपर्णाचा त्यामध्ये शेअर आहे 1/5. ठीक आहे. याप्रमाणे मग 1/5 शेअर जर असेल तर अपर्णाचं त्या ठिकाणी गुडविल किती बनेल त्या ठिकाणी? ₹40,000. ठीक आहे. टोटल गुडविल फर्मचं असेल 2 लाख आणि 1/5 शेअर हा कुणाचा आहे? अपर्णाचा. म्हणून त्या ठिकाणी 5, 4, 20 आणि रिमेनिंग 4 झिरो आपण कंटिन्यू करतो म्हणजे 40,000 हे काय असणार आहे? शेअर ऑफ अपर्णा इन गुडविल. गुडविलमधला शेअर किती अपर्णाचा? 40,000 हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी गुडविल 40,000चं जे काय गुडविल आहे त्याकरिता जे एक्झिस्टिंग पार्टनर आहेत ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांनी सॅक्रिफाईस केलं. कोणाकरिता सॅक्रिफाईस केलं? या ठिकाणी अपर्णाकरिता सॅक्रिफाईस केलं. मग आता सॅक्रिफाईस करत असताना या ठिकाणी जी एंट्री आपल्याला बनवायची आहे एंट्री बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे? यामध्ये गुडविल ₹2 लाख या ठिकाणी टोटल फर्मचं गुडविल आणि त्यातील 40,000 हे गुडविल कोणाचं? न्यू पार्टनर म्हणजेच अपर्णाचं. आता आपल्याला या ठिकाणी काय मेन्शन करायचं आहे? अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आणि गुडविलचा जो शेअर आहे 40,000चा तो अपर्णाने गुडविलचा शेअर बिझनेसमध्ये काय आणला आहे? 40,000 रुपीजचा जो शेअर आहे तो बिझनेसमध्ये आणला आहे. मग गुडविलचा शेअर जर कॅशमध्ये आणला गेला असेल तर आपण एंट्री काय बनवता? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट ₹40,000. ठीक आहे. मग आता टोटल फर्मचं गुडविल 2 लाख त्यातला 1/5 शेअर ऑफ अपर्णा ₹40,000. मग 40,000 हे गुडविल कुणाचं होतं? अपर्णा सुजाता अँड पौर्णिमाचं होतं. सुजाता अँड पौर्णिमाने अपर्णाकरिता सॅक्रिफाईस केलं म्हणजे दोघांचाही जो रेशो होता ओल्ड रेशो तो कसा आहे? इक्वल आहे. त्याच इक्वल रेशोप्रमाणे दोघांनीही सॅक्रिफाईस केलं इक्वली. मग 40,000चं दोघांनी जर सॅक्रिफाईस केलं असेल इक्वली तर त्या ठिकाणी 20,000 कोणी त्या ठिकाणी सफर केली आहेत? त्या ठिकाणी ॲज अ लॉस म्हणून कोणी सॅक्रिफाईस केलं आहे? सुजाता अँड पौर्णिमा यांनी. कोणाकरिता? अपर्णाकरिता. म्हणजे या ठिकाणी गुडविल इज व्हॅल्यूड ₹2 लाख
याचा आपल्याला एंट्री बनवताना आणि अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश याची आपल्याला एंट्री बनवायची आहे. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ठीक आहे, ही असेल एंट्री. अमाऊंट असेल ₹40,000 40,000. आता आपण इथे कंबाईन एंट्री बनवतो आहे. ठीक आहे, ही डायरेक्ट लक्षात ठेवण्यासारखी एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आपण आता सेकंड नंबर एंट्री किंवा सेकंड नंबर ॲडजस्टमेंट दिली आहे की अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1,00,000 ॲज कॅपिटल. अपर्णाने ॲज अ कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी ₹1,00,000 त्या ठिकाणी बिझनेसमध्ये आणली आहेत. मग ज्यावेळेला न्यू पार्टनर बिझनेसमध्ये कॅपिटल ॲज अ न्यू पार्टनर म्हणून आणतो तर त्यावेळेला एंट्री काय पास केली जाते, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे गुडविलच्या माध्यमातून आणि कॅशच्या माध्यमातून न्यू पार्टनरने काय आणली आहे, म्हणजे गुडविलच्या माध्यमातून आणि कॅपिटलच्या माध्यमातून न्यू पार्टनरने बिझनेसमध्ये काय आणलेली आहे, कॅश. म्हणून या ठिकाणी आपण कंबाईन एंट्री बनवताना या ठिकाणी काय मेन्शन करतो, 2018 एप्रिल 1 ह्याची एंट्री आपल्याला बनवायची आहे, कॅश अकाउंट डेबिट. आता कॅश अकाउंट डेबिट किती असेल, ₹40,000 गुडविल आणि ₹1,00,000 कॅश, म्हणजे ₹1,00,000 कॅपिटल. तर अशा पद्धतीने ₹1,40,000 ही काय असेल तुमचं, ही असेल कॅश. आणि कशाच्या फॉर्ममध्ये आणली आहे, टू गुडविल अकाउंट. ठीक आहे, टू गुडविल अकाउंट क्रेडिट ₹40,000. गुडविलच्या स्वरूपात किती पैसे आणलेत, 40,000. आणि कॅशच्या स्वरूपात किती, कॅपिटलच्या स्वरूपात किती आणले त्या ठिकाणी, टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट रुपीज. आता कॅपिटल अकाउंट म्हणण्यापेक्षा टू न्यू पार्टनर्स कॅपिटल, टू अपर्णास कॅपिटल देखील म्हणू शकता तुम्ही, एज कॅपिटल म्हणू शकता. फार तर एज कॅपिटल याप्रमाणे टू अपर्णास कॅपिटल. म्हणजे या ठिकाणी अपर्णास कॅपिटल अकाउंट रुपीज असेल ₹1,00,000 याप्रमाणे. आणि याचं नॅरेशन काय असेल तुमचं, बेईंग गुडविल अँड कॅपिटल ब्रॉट बाय अपर्णा. ठीक आहे, याप्रमाणे ही असेल तुमची फर्स्ट नंबर एंट्री. फर्स्ट नंबर एंट्री काय आली तुम्हाला, फर्स्ट टू ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला फर्स्ट या ठिकाणी तुमच्या एंट्रीज पास केल्या गेल्या आहेत की या ठिकाणी फर्स्ट टू ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी फर्स्ट एंट्री पास केली आहे. आता फर्स्ट टू ॲडजस्टमेंटच्या माध्यमातूनच किंवा ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टच्या माध्यमातून आपल्याला सेकंड नंबर एंट्री पास करायची आहे की सेकंड नंबर एंट्रीमध्ये काय मेन्शन करणार आपण, goodwill is valued at ₹2,00,000 and Aparna is to bring her share of goodwill in cash. Aparna bring his share of किंवा अपर्णा ब्रिंग ही शेअर ऑफ गुडविल इन कॅश याची आपण एंट्री पास केली. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट कंबाईन एंट्रीमध्ये ₹40,000 दिसत आहेत. मग त्या ठिकाणी टोटल फॉर्मचं गुडविल होतं ₹2,00,000 आणि त्या ठिकाणी अपर्णाचा शेअर त्यामध्ये 40,000 आहे. याचा अर्थ ओल्ड पार्टनर्सने न्यू पार्टनरकरिता सॅक्रिफाईस केलं. मग आपल्याला या ठिकाणी सॅक्रिफाईस प्रमाणे किंवा सॅक्रिफाईस जर केलं असेल ओल्ड पार्टनरने न्यू पार्टनरकरिता तर आपण त्याची एंट्री काय बनवता, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, मग गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डेट असेल सेम, डेट असेल 1 एप्रिल 2018. या ठिकाणी एंट्री काय बनवायची तुम्हाला, गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू. आता त्या ठिकाणी ओल्ड पार्टनर्स कोण आहेत, सुजाता, सुजाताज कॅपिटल अकाउंट. याप्रमाणे सुजाताज कॅपिटल अकाउंट रुपीज, त्या ठिकाणी गुडविल अकाउंट डेबिट ₹40,000 टू सुजाताज अकाउंट क्रेडिट ₹20,000 याप्रमाणे टू. आता त्या ठिकाणी पौर्णिमा, पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट ₹20,000 याप्रमाणे. ही असेल तुमची कंबाईन एंट्री. याचं नॅरेशन काय मेन्शन करायचं, बेईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स याप्रमाणे. गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स इन सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोमध्ये त्या ठिकाणी ओल्ड पार्टनर्समध्ये काय केलं गेलं आहे, गुडविल या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं. टोटल गुडविल या ठिकाणी होतं 40,000. हा जो शेअर आहे हा न्यू पार्टनर्सचा म्हणजे अपर्णाचा शेअर आहे तो या ठिकाणी ओल्ड पार्टनर्समध्ये काय केला गेला आहे, डिस्ट्रीब्यूट केला गेला आहे. आणि मग त्याची नॅरेशन काय लिहिलं आहे की बेईंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स इन सॅक्रिफाईस रेशो म्हणू शकता तुम्ही, इन सॅक्रिफाईस रेशो याप्रमाणे. ही असेल तुमची सेकंड नंबर एंट्री. म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट आणि सेकंड नंबर प्रमाणे, म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट प्रमाणे तुम्ही 2 एंट्रीज पास केल्या, ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट प्रमाणे तुम्ही 1 एंट्री या ठिकाणी पास केली आहे. या पद्धतीने सेकंड नंबर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स तुम्ही या पद्धतीने दिले, सेकंड नंबर ॲडजस्टमेंटची एंट्री या पद्धतीने पास केली आहे.
त्यानंतर ॲडजस्ट नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर थर्ड. प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती तुम्हाला काय करायची आहे, एक प्रोव्हिजन क्रिएट करायची की ज्याला आपण RDD म्हणूयात. ठीक आहे, RDD प्रोव्हिजन जे आहे की ज्याला आपण काय म्हणणार आहोत, बिझनेसचा लॉस म्हणूयात, की ज्या RDDच्या रिगार्डिंग आपल्याला एंट्री बनवायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर काय आहे, प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवरती तुम्हाला RDDची प्रोव्हिजन क्रिएट करायची आहे. RDD तुम्हाला लॉस दाखवायचा आहे. मग एंट्री बनवताना आपण काय एंट्री बनवणार या ठिकाणी, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. आता लॉस दाखवत असताना आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करतो. या ठिकाणी डेट म्हणायची फर्स्ट. या ठिकाणी एंट्री काय बनवायची तुम्हाला, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट अमाऊंट असेल. आता सपोज डेटरची व्हॅल्यू या ठिकाणी असणार आहे 26,000. मग 26,000 ते 10% RDD येतो किती, ₹2,600. म्हणून या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट ₹2,600 टू RDD अकाउंट क्रेडिट ₹2,600 याप्रमाणे. त्याचं नरेशन काय असेल, बेइंग प्रोव्हिजन ऑन डेटर्स याप्रमाणे @10% पर ॲनम. ही असेल तुमची थर्ड नंबर एंट्री. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने तुम्हाला थर्ड नंबर एंट्री या ठिकाणी पास करायची आहे की RDD अकाउंटला तुम्हाला डेबिट बॅलन्स द्यायचा. ॲक्च्युली डेबिट बॅलन्स द्यायचा म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला RDDचा बॅलन्स गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी रिव्हॅल्युएशन एक्सपेंडिचर किंवा जो एक्सपेन्स आहे RDDच्या माध्यमातून तो तुम्हाला इंडिकेट करायचा आहे. तर अशा म्हणजे थर्ड नंबर जी ॲडजस्टमेंट आहे, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटर्स, याची एंट्री तुम्हाला बनवायची होती रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट याप्रमाणे. त्यानंतर ॲडजस्ट नंबर 4 असेल, लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 80,000 आहे. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची मार्केट व्हॅल्यू 80,000 आणि लँड अँड बिल्डिंगची बुक व्हॅल्यू होती 60,000. याचा अर्थ लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू इन्क्रीज झाली ₹20,000 मग इन्क्रीज झाली ॲसेटची व्हॅल्यू, तर आपण त्याला काय समजणार, बेनिफिट. मग बेनिफिट आपण कुठे इंडिकेट करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग बेनिफिट जर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट करायचं असेल तर एंट्री काय पास करावं लागेल आपल्याला या ठिकाणी, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ठीक आहे, याप्रमाणे लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट रिव्हॅल्युएशन अकाउंट अमाऊंट रुपये असायचं 20,000. ठीक आहे, 20,000 याप्रमाणे मेन्शन करायचे आहेत. त्याचं नरेशन असेल, बेइंग इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग याप्रमाणे, इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग ही असेल तुमची एंट्री. समजलं याप्रमाणे. नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर असेल लास्ट, ॲडजस्ट नंबर 5th, स्टॉक प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस बाय 20%. स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी यांच्या व्हॅल्यूज काय झाल्या तर रिड्यूस झाल्यात, कमी झाल्या. याचा अर्थ तो बिझनेसचा लॉस असेल, पार्टनरशिप आमचा तो लॉस असेल. तो लॉस आपल्याला इंडिकेट करताना लक्षात घ्यायचं आहे. मग आपण लॉस कसा इंडिकेट करतो की रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट याप्रमाणे इंडिकेट करतो. तर याप्रमाणे स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे, बुक व्हॅल्यू ₹40,000 आणि मशिनरीची बुक व्हॅल्यू दिलेली आहे प्लांट अँड मशिनरीची बुक व्हॅल्यू असेल 70,000. म्हणजे आपण जर बघितलं की स्टॉकच्या 40,000 वरती 20%ने जर बॅलन्स रिड्यूस केला तर त्या ठिकाणी अमाऊंट मिळेल 8,000 आणि प्लांट अँड मशिनरीच्या वरती जर 20%ने जर बॅलन्स रिड्यूस केला तर त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळेल 70,000 वरती 20% अमाऊंट मिळेल 14,000. म्हणजे 8,000 अँड 14,000 रिस्पेक्टिव्हली स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरीवरची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काय करायची, रिड्यूस करायची आहे. तर अशा पद्धतीने एंट्री यासाठी आपल्याला पास करावं लागेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट याप्रमाणे. मग या ठिकाणी ॲडजस्ट नंबर किंवा एंट्री नंबर नेक्स्ट असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट क्रेडिट. ठीक आहे, याप्रमाणे टू स्टॉक अकाउंट क्रेडिट ₹8,000 टू प्लांट अँड मशिनरी. अकाउंट ₹14,000 याप्रमाणे तुम्हाला काय करायचे, एंट्री पास करायची. त्याचं नॅरेशन असेल, बेइंग रिड्यूस दी व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची आहे.
मग या ठिकाणी 8,000 प्लस 14,000 अमाऊंट टोटल होते 22,000. हा बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी डेबिट बॅलन्स म्हणून इंडिकेट करायचं आहे. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 22,000 टू स्टॉक अकाउंट क्रेडिट 8,000 टू प्लांट अँड मशिनरी रुपीज 14,000. याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची विथ नॅरेशन. तर अशा पद्धतीने टोटल आपण जे बॅलन्सेस आहेत ॲसेटचे बॅलन्सेस किंवा जे ॲडजस्टमेंटचे जे टोटल एंट्रीज आपल्याला पास करायचे आपण या पद्धतीने पास केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण जे बॅलन्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केले बॅलन्स शीटमध्ये त्याचे बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करतो आहे. कुठे ट्रान्सफर करतो आपण हे सर्व बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये. जसं की तुम्हाला या ठिकाणी कॅपिटल बॅलन्स दिला आहे. आपण ओपनिंग बॅलन्स जे दिलं आहे तुम्हाला 31 मार्च 2018चं हे आपण सुरुवातीला ब्लँक करतो आहे की त्याचा सुरुवातीचा जो बॅलन्स दिला कॅपिटलचा कॅपिटल दिला ₹1,00,000. आता या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे या ठिकाणी आपल्याला सुजाता, पौर्णिमा अँड अपर्णा ही 3 पार्टनर्स या ठिकाणी इंडिकेट करायची आहे. सुजाता, पौर्णिमा अँड अपर्णा. आता लक्षात घ्या की पार्टनरचा कॅपिटलचा बॅलन्स कुठला असतो नेहमी क्रेडिट असो. म्हणून या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्सेस या ठिकाणी मेन्शन करतो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन याप्रमाणे. मग एक लक्षात घ्या की ओपनिंग बॅलन्स ऑफ पार्टनर्स या ठिकाणी तुम्हाला दिलेत. मग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ॲज अ वर्किंग नोटमध्ये मेन्शन करतो. लक्षात घ्या. मग या ठिकाणी जे बॅलन्सेस आहेत आपल्याला काय करायचे आहेत ट्रान्सफर करायचे ₹1,00,000 1,40,000 सपोज याप्रमाणे ₹1,00,000 1,40,000 हे आपण ओल्ड पार्टनरचे बॅलन्सेस त्या ठिकाणी इंडिकेट केली आहेत ₹1,00,000 1,40,000 याप्रमाणे. त्यानंतर हे झालेत कॅपिटल बॅलन्सेस. त्यानंतर आपण पुढचा जो बॅलन्स हे करतो आहे कंटिन्यू करतो आहे की तो असेल क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून हा बॅलन्स तुमच्या या ठिकाणी बॅलन्सेसच्या लायबिलिटी साईडला कंटिन्यू करायचं आहे. क्रेडिटर्सचे अमाऊंट असेल ₹34,000 डायरेक्टली आउटरला बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे. अँड बिल्स पेबल याप्रमाणे बिल्स पेबल अमाऊंट असेल ₹26,000 याप्रमाणे 26,000 इथे. अशा पद्धतीने तुम्हाला जे बॅलन्सेस तुम्हाला कंटिन्यू करायचे. ठीक आहे. याप्रमाणे नंबर नेक्स्ट असेल ॲसेट साईड की ज्यामध्ये लँड अँड बिल्डिंग ₹60,000. आता लँड अँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे. मात्र लँड अँड बिल्डिंगचा बॅलन्स जो असेल तो इनर कॉलमला असेल. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट असेल 60,000. आता लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू काय झाली तुमची या ठिकाणी इन्क्रीज झाली आहे. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 20,000 इन्क्रीज झाली आहे. म्हणून आपण यामध्ये काय म्हणायचं आहे ॲड इन्क्रीज बाय इन्क्रीज. आता या ठिकाणी इन्क्रीज म्हणा ₹20,000 म्हणजे तुमची जी टोटल व्हॅल्यू असेल ती आउटरला किती जाईल तुमची मग 80,000. हा असेल तुमचा आउटरचा बॅलन्स. ठीक आहे. बॅलन्स शीटमधील नेक्स्ट बॅलन्स असणार आहे प्लांट अँड मशिनरी ₹70,000. तो देखील आपण या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये कंटिन्यू करतोय की प्लांट अँड मशिनरी अमाऊंट असेल ₹70,000. आता त्या प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स 70,000 आहे. मात्र प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू काय झाली तुमची या ठिकाणी रिड्यूस झाली आहे. किती रुपीजने रिड्यूस झाली ₹14,000 आहे. म्हणून याला काय म्हणायचं लेस रिड्यूस्ड बाय 20%. ठीक आहे. मग 70,000च्या 20% अमाऊंट किती झाली होती 14,000 रिड्यूस झाली म्हणून यातनं 14,000 लेस करायची आहे. ठीक आहे. याप्रमाणे मग आउटला अमाऊंट जाईल ₹56,000. 70,000 मायनस 14,000 अमाऊंट आउटला गेली किती 56,000 याप्रमाणे. आणि याचा जो सेकंड नंबर इफेक्ट आहे की जो आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पण द्यायचा क्रेडिटला पण द्यायचा. लक्षात घ्या आपण जर्नल एंट्रीज पास केल्या त्याचं बॅलन्सेस आपण इथे बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करतोय. जसं की आता लँड अँड बिल्डिंगचं काय झालं होतं लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू इन्क्रीज झाली 20,000 ने. मग आपण एंट्री काय पास केली होती या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि याचं लेजर पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. जसं की रिव्हॅल्युएशन अकाउंटचं क्रेडिट साईड आपल्याला म्हणायचे बाय लगेच तिथे आपण इफेक्ट देऊन घेऊयात बाय लँड अँड बिल्डिंग याप्रमाणे बाय लँड अँड बिल्डिंग अमाऊंट असेल ₹20,000. हा बॅलन्स तुम्हाला इथे वर्किंग नोटमध्ये मेन्शन करायचा अमाऊंट रुपीजमध्ये. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 20% रिड्यूस झाली. हा तुमच्या बिझनेसचा काय असेल लॉस असेल. मग त्या संदर्भात एंट्री काय पास केली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिटला म्हणायचं टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिटला टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट रुपीज असेल 14,000 ही देखील अमाऊंट इथे मेन्शन करायची. आपण काय मेन्शन करतो आपल्याला प्रत्येक बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं आहे प्रॉपरली. त्यानंतर आता नंबर नेक्स्टचा बॅलन्स आहे फर्निचर ₹24,000. आता फर्निचरवरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे.
म्हणून फर्निचरचा बॅलन्स असेल तुमचा डायरेक्टली आउटर कॉलमला ट्रान्सफर करायचं 24,000. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे सन्ड्री डेटर्स रुपीज 26,000. सन्ड्री डेटर्स देखील तुमची ॲसेट आहे, कंटिन्यू करायची आपल्याला. सन्ड्री डेटर्स 26,000. यावरती ॲडजस्टमेंट म्हणण्यापेक्षा यावरती प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, मग यावरती कसली प्रोव्हिजन या ठिकाणी लेस RDD. डेटर्सवरती असते प्रोव्हिजन RDD @10%. मग 20,000वरती 10% RDDची प्रोव्हिजन आपण कॅल्क्युलेट केली. त्या संदर्भात आपण एंट्री पण बनवली आहे. या ठिकाणी काय एंट्री बनवली आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट. मग RDD 2,600 यातनं आपण या 26,000वरती लेस केला, तो आला 2,600. त्याप्रमाणे एंट्री पास केली आहे. मग आता 26,000 मायनस 2,600 अमाऊंट राहते 23,400 याप्रमाणे. ही अमाऊंट तुम्हाला काय करायची आहे आउटर कॉलमला ट्रान्सफर करायची आहे. आणि त्याचा सेकंड नंबर पेड काय असेल एंट्री काय पास झाली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू RDD म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू RDD अकाउंट रुपीज 2,600. ठीक आहे. नंबर नेक्स्टचा बॅलन्स असेल स्टॉक रुपीज 40,000. स्टॉकचा देखील बॅलन्स तुम्हाला ॲसेटला कंटिन्यू करायचं आहे. स्टॉक रुपीज 40,000. आता स्टॉकवरती देखील ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इथे बॅलन्स देखील स्टॉकचा आपण इनरला मेन्शन केला आहे. स्टॉकवरती काय ॲडजस्टमेंट आहे स्टॉकवरती ॲडजस्टमेंट होती स्टॉक्स अँड प्लॅन्ट इज टू बी रिड्यूस बाय 20%. स्टॉक 20% रिड्यूस झाला म्हणजे 8,000 रुपीज. म्हणजे स्टॉकमधनं लेस म्हणायचं लेस रिड्यूस्ड बाय 20%. मग 40,000च्या 20% अमाऊंट किती आली रुपीज 8,000. मग या ठिकाणी 8,000 40,000 मायनस 8,000 व्हॅल्यू किती राहते तुमची 32,000. हा बॅलन्स तुम्हाला आउटला ट्रान्सफर करायची. याची एंट्री काय बनवली आपण स्टॉक रिड्यूस झाला म्हणून एंट्री काय पास केली आपण रिड्यूस स्टॉक अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. म्हणून या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं टू स्टॉक अकाउंट. याप्रमाणे टू स्टॉक अकाउंट रुपीज 8,000 या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्टचा बॅलन्स असेल कॅश रुपीज 80,000. हा कॅशचा बॅलन्स तुम्हाला काय करायचं आहे वर्किंग नोटमध्ये मेन्शन करायचं. कॅशचा बॅलन्स कुठला असतो नेहमी डेबिट म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला म्हणायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ठीक आहे, याप्रमाणे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट रुपीज 80,000. कॅशचा बॅलन्स आपण इथे ट्रान्सफर केला 80,000. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे काय करतोय कॅल्क्युलेशन करतोय. तर आता लक्षात घ्या आपल्याला या पद्धतीने सर्व आपण बॅलन्स शीटचे बॅलन्स देखील या ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर केले. जर्नल एंट्री देखील आपण टोटली पास केला. आपल्याला आणखी एक जर्नल एंट्री लास्टला पास करायची कसली असेल ती रिव्हॅल्युएशन प्रॉफिट और रिव्हॅल्युएशन लॉसची. तो आपल्याला कॅल्क्युलेट करताना रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला टॅली करावं लागेल. मात्र यातले काही लेजर पोस्टिंग करायचे बाकी असेल तर आपण त्याचं लेजर पोस्टिंग करतोय. सुरुवातीला जर्नल एंट्री असेल फर्स्ट नंबरची कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, मग या ठिकाणी लेजर पोस्टिंग करताना आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय मेन्शन करतोय लेजर पोस्टिंग करताना काय होणार कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट रुपीज 40,000 आणि कॅश अकाउंटच्या डेबिटला परत आपण मेन्शन करणार टू एज कॅपिटल म्हणजे अपर्णास कॅपिटल रुपीज 1,00,000 याप्रमाणे. म्हणजे याचं लेजर पोस्टिंग काय होणार की कॅश अकाउंटच्या डेबिटला मेन्शन करायचं टू गुडविल अकाउंट रुपीज 40,000. ठीक आहे, टू अपर्णास कॅपिटल अकाउंट म्हणूयात या ठिकाणी फार तर अपर्णास कॅपिटल अकाउंट अमाऊंट रुपीज 1,00,000. ठीक आहे, अपर्णास कॅपिटल अकाउंट या पद्धतीने तुम्हाला लेजर पोस्टिंग त्या ठिकाणी पहिली एंट्री तर करायचं आहे. आणि याचा सेकंड इफेक्ट जर आपण दिला आपल्याला गुडविल अकाउंट देखील तयार आहे. मग गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचे बाय कॅश अकाउंट. गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पण म्हणायचे बाय कॅश अकाउंट. याप्रमाणे बाय कॅश अकाउंट रुपीज 40,000. ठीक आहे, आणि याचा आणखी एक इफेक्ट काय द्यायचा की जसं की आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट टू अपर्णास कॅपिटल अकाउंट आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट रुपीज 40,000 आपण मेन्शन केलं आहे. त्यासोबतच अपर्णास कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला देखील आपल्याला म्हणायचे बाय कॅश अकाउंट. अपर्णास कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी म्हणायचे बाय अपर्णास कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. अपर्णाच्याच कॉलममध्ये इथे डॅश आणि अपर्णाच्या कॉलममध्ये अमाऊंट मेन्शन करायची रुपीज 1,00,000. ठीक आहे, अपर्णाच्याच कॉलममध्ये म्हणजे फर्स्ट नंबर एंट्रीचं किंवा फर्स्ट नंबर जर्नल एंट्रीचं तुम्ही या पद्धतीने काय केलं लेजर पोस्टिंग केलं. सेकंड नंबर एंट्री पास केली तुम्ही गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे. मग कोण कोण या ठिकाणी ओल्ड पार्टनर्स या ठिकाणी सुजाता अँड पौर्णिमा याप्रमाणे. मग सुजाताचं कॅपिटल किती असेल रुपीज 20,000 आणि इकडे असेल 20,000. दोघांचं आउटरला आपण ट्रान्सफर करतो अमाऊंट 40,000. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचं गुडविल अकाउंट ॲटोमॅटिकली काय झालं क्लोज झालं. यानंतर गुडविलच्या संदर्भात ॲडजस्टमेंट आहे का तुमच्याकडे नाही आहे. म्हणजे गुडविल अकाउंटचा बॅलन्स काय झाला तुमचा या ठिकाणी क्लोज झाला. म्हणजे याचा कुठलाही बॅलन्स पुढे फॉरवर्ड होणार नाही.
तर आपण ॲडजस्टमेंट सेकंडचे इफेक्ट तुम्ही दिलेत. त्यासोबतच आपण गुडविल अकाउंटचे इफेक्ट जर दिले, सुजाताज कॅपिटल अकाउंट किंवा पौर्णिमाज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जर आपण म्हटलं बाय गुडविल अकाउंट, या ठिकाणी मेन्शन करायचं बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायचं बाय गुडविल अकाउंट. तर त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्सेस काय मेन्शन करायची आहेत, 20,000 अँड 20,000. सुजाताच्या कॉलममध्ये आणि पौर्णिमेच्या कॉलममध्ये 20,000 मेन्शन करायचे. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे ॲडजस्टमेंट सेकंडचं देखील लेजर पोस्टिंग आपण या पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ऑलरेडी. त्याचं ॲटोमॅटिकल लेजर पोस्टिंग यापूर्वी आपण केलेलं आहे ऑलरेडी. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ऑलरेडी ₹2,600 मेन्शन केली आहे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग टू रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण मेन्शन केलं बाय लँड अँड बिल्डिंग ₹20,000. त्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अँड टू प्लांट अँड मशिनरी ₹8,000 अँड 14,000 या ठिकाणी आपण रिस्पेक्टिव्हली या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहे. तर अशा पद्धतीने सर्व जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग आपण याप्रमाणे केलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की ही प्रत्येक अकाउंट आपल्याला टॅली करायचे. प्रत्येक अकाउंट टॅली केले की आपल्याला काय मिळेल, त्याच्या ज्या बॅलन्स फिगर त्या मिळतील. आता हे आपल्याला फक्त प्रिपेअर करावं जर्नल एंट्रीज आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲज अ वर्किंग नोट किंवा कॅश किंवा गुडविल अकाउंट देखील वर्किंग नोट म्हणून आपण या ठिकाणी प्रिपेअर केलं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला टोटल बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. तर आता सुरुवातीला रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण टॅली करूयात. रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं की डेबिटची टोटल बॅलन्सिंग फिगर जास्त आहे की क्रेडिटची. ऑब्व्हियसली या ठिकाणी डेबिटची बॅलन्सिंग फिगर जास्त दिसते, जसं की त्याची 14,000 प्लस 8,000 अमाऊंट 22,000 होती. 22,000 प्लस 2,600 म्हणजे 24,600. ठीक आहे, याप्रमाणे 24,600 याप्रमाणे ही असेल बॅलन्सिंग फिगर. मग 24,600 बंद केले तुमचे 20,000 राहतात किती 4,600. या 4,600ला काय समजणार तुम्ही, रिव्हॅल्युएशन लॉस. रिव्हॅल्युएशन लॉस का, कारण या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस एक्सेस दिसत आहेत म्हणजे एक्सपेन्सेस. रिव्हॅल्युएशन अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, मग डेबिट बॅलन्सेस काय आहेत जास्त म्हणजे एक्सपेन्सेस किंवा लॉसेस जास्त आहेत आणि इन्कम्स अँड गेन्स कमी आहेत. म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस 24,600 आहेत आणि इन्कम्स अँड गेन्स आहेत ₹20,000. मग 4,600ला काय समजायचं तुम्हाला, लॉस. मग याला म्हणायचं रिव्हॅल्युएशन लॉस. मग रिव्हॅल्युएशन लॉसची एंट्री काय पास करता तुम्ही नेहमी, ओल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बरोबर, म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ऑटोमॅटिकली काय केलं आहे, बाय ओल पार्टनर्स कॅपिटल. या ठिकाणी बाय ओल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे तुम्हाला मेन्शन करायचे. इथे मेन्शन करायचे आहे सुजाता, इथे असेल पौर्णिमा. सुजाता आणि पौर्णिमा यांना 4,600 डिवाइड करायचे. टोटली कसे डिवाइड करायचे, इक्वली, कारण त्यांचा ओल्ड रेशो कसा इक्वल आहे. मग 2,300 अँड 2,300 याप्रमाणे दोघांचाही बॅलन्स गेला आउटरला या पद्धतीने. ठीक आहे, 4,600 आउटरला बॅलन्स ट्रान्सफर झाला आहे. मग एंट्री काय पास झाली या ठिकाणी, याची एंट्री तुम्हाला बनवायची आहे. रिव्हॅल्युएशन लॉसची एंट्री बनवायची लास्ट नंबरची. एंट्री काय पास झाली, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट ₹4,600 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट ₹4,600. याप्रमाणे तुम्हाला जो लॉस असेल त्याची एंट्री या ठिकाणी बनवायची आहे. मग एंट्री काय पास झाली, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. सपोज या ठिकाणी एंट्री नंबर नेक्स्ट असेल, सपोज सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट 2,300. पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट ₹2,300 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. ठीक आहे, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ₹4,600. याप्रमाणे तुम्हाला एंट्री बनवायची आहे. म्हणून या ठिकाणी एंट्री बनवत असताना या ठिकाणी 4,600ची इफेक्ट्स त्यामध्ये द्यायचे आहेत. म्हणून याचं नॅरेशन काय असेल, बिंग रिव्हॅल्युएशन लॉस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड रिव्हॅल्युएशन लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एंट्री काय पास केली तुम्ही, सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट ₹2,300, पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट ₹2,300 अँड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट ₹4,600. कशावरून तयार केले आपण या ठिकाणी, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला रिव्हॅल्युएशन लॉस दिसला, मग त्याची एंट्री काय पास केली, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला ऑटोमॅटिकली आपण मेन्शन केले बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जायला पाहिजे. मग त्यासाठी एंट्री काय पास केली, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ₹4,600 या लॉसची आपण एंट्री या पद्धतीने पास केली आहे. ठीक आहे, आता हा रिव्हॅल्युएशन लॉस आपण ट्रान्सफर करतो, कुठे ट्रान्सफर करतो, नेहमी ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. मग या ठिकाणी ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, जसं की या ठिकाणी आपल्याला त्याचं लेजर पोस्टिंग करायचं आहे. एंट्री काय पास केली तुम्ही, एंट्री पास केली ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट
ओल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. सपोज याप्रमाणे इथे हा जो रिव्हॅल्युएशन लॉस आहे तो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट ₹2300 अँड 2300 रिस्पेक्टिव्हली आपण त्या ठिकाणी सुजाता आणि पौर्णिमा यांच्या कॉलममध्ये रिस्पेक्टिव्हली मेन्शन केलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करत असताना आपण तीनही पार्टनरचा जर आपण विचार केला, जर आपण अपर्णाचा विचार केला तर अपर्णाच्या क्रेडिटचे बॅलन्सिंग फिगर 1 लाख आहे, डेबिटला काहीच नाही तर डॅश आहे, म्हणून 1 लाख बॅलन्सिंग फिगर आपण घेतली आहे. त्या ठिकाणी 1 लाखमधनं क्रेडिटच्या बॅलन्समधनं डेबिटचा बॅलन्स काहीच गेला नाही, म्हणून आपण 1 लाखचा जो बॅलन्स मिळाला त्याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. लक्षात घ्या इथे हे असतील तुमच्या क्लोजिंग बॅलन्स. 1 लाख याला म्हणायचं आहे क्लोजिंग बॅलन्स ऑफ अपर्णा. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट केलं की पौर्णिमाचा जर आपण बॅलन्स केला कॅल्क्युलेट तर या ठिकाणी क्रेडिटची बॅलन्स फिगर एक्सेस दिसते, जास्त दिसते आहे. 1,40,000 प्लस 20,000 म्हणाले बॅलन्सिंग फिगर 1,60,000. मग तीच 1,60,000 आपण डेबिटला बॅलन्सिंग फिगर म्हणून मेन्शन केली तर 1,60,000 मधून 2,300 मायनस केली तर राहिले ₹1,57,700. याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. त्यासोबतच आपण जर बघितलं की सुजाताचा जर आपण सुजाताचा जर बॅलन्स बघितला क्रेडिट तर त्याची बॅलन्सिंग फिगर येते 1 लाख प्लस 20,000 1,20,000 हे आले बॅलन्सिंग फिगर. मग 1,20,000 मधनं गेले तुमचे 2,300 राहतात 1,17,700. हे झाले तुमचे तीनही त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ पार्टनर्स कॅपिटल. त्या ठिकाणी हे पार्टनर्स कॅपिटलचे तीनही बॅलन्सेस आपल्याला काय करायचे आहेत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करायचे. त्या ठिकाणी पार्टनर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स या ठिकाणी कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्सेस असेल की यामध्ये असेल सुजाता, त्या ठिकाणी पौर्णिमा आणि इकडे असेल अपर्णा. या ठिकाणी सुजाताचा बॅलन्स ₹1,17,700 1,17,700. त्यानंतर पौर्णिमेचा बॅलन्स असेल ₹1,57,700 आणि अपर्णाचा बॅलन्स असेल ₹1 लाख. याप्रमाणे मग त्याच्या टोटल सर्वांची जर आपण बॅलन्सिंग फिगर जर कॅल्क्युलेट केली आउटर कॉलमला ती ट्रान्सफर होते ₹3,75,400 3,75,400 ही असेल बॅलन्स शीट या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची आउटरची बॅलन्सिंग फिगर. तर या पद्धतीने आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला कॅश अकाउंट टॅली करायचं बाकी आहे. तर कॅश अकाउंट टॅली करत असताना बॅलन्सिंग फिगर आपण जर बघितली 80,000 प्लस 40,000 1,20,000 प्लस 1 लाख त्या अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट होते 2,20,000. इकडे देखील बॅलन्सिंग फिगर असेल 2,20,000. मग 2,20,000 ही बॅलन्सिंग फिगर असेल तर या ठिकाणी आपण मेन्शन करणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2,20,000 ही असेल कॅश अकाउंटची बॅलन्सिंग फिगर. कॅश अकाउंटने कुठला बॅलन्स इंडिकेट केला या ठिकाणी डेबिट साईडची बॅलन्सिंग फिगर जास्त आहे. मग डेबिट साईडची जर बॅलन्सिंग फिगर जास्त असेल त्याला कॅश बॅलन्स म्हणायचे आणि हा कॅश बॅलन्स तुमची काय आहे ॲसेट, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला म्हणायचं आहे कॅश अमाऊंट मेन्शन करायची ते बाय बॅलन्स कॅरीड डाऊनची जी अमाऊंट आहे ₹2,20,000 याप्रमाणे तुम्हाला हा बॅलन्स इथे मेन्शन करायचं आहे. आणि जी बॅलन्सिंग फिगर असणार आहे ॲटोमॅटिकली या ठिकाणी तुमची बॅलन्सिंग फिगर जी असेल बॅलन्स शीटची ही काय यायला पाहिजे या ठिकाणी टॅली यायला पाहिजे की ज्यामध्ये बॅलन्सिंग फिगर टॅली व्हायला पाहिजे ₹4,35,400 4,35,400 ही असेल तुमची बॅलन्सिंग फिगर 4,35,400. अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्सिंग फिगर ऑफ बॅलन्स शीट कॅल्क्युलेट करायची आहे. तर निश्चितपणे जर्नल ट्रीज आणि ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं होतं. मात्र या ठिकाणी हे बॅलन्सेस आपल्याला फाइंड आउट करण्याकरिता आपण जर्नल ट्रीज तर पास केले आहेतच आहेत, त्यासोबतच रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट हे वर्किंग नोटमध्ये प्रिपेअर केलं आहे. प्रत्येक अकाउंट आपण टॅली केलं आणि निश्चितपणे प्रत्येक अकाउंटला क्लोज करत गेलो आणि लास्टला बॅलन्सिंग फिगर ऑफ बॅलन्स शीट आपण फाइंड आउट केली आहे ₹4,35,400. अकाउंटिंग प्रॉब्लेम केला जाईल. तर अशा पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्ट की जो आपण या पद्धतीने सॉल्व केला की जर्नल एंट्रीज अँड ओपनिंग बॅलन्स शीटच्या माध्यमातून तो व्यवस्थितपणे आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, थँक्यू.